वन विभाग नाशिक व आपलं पर्यावरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 जून 2015 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन महोत्सव साजरा करण्यात आला। या वन महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की आपण 10,000 लोकांमार्फत 10,000 वृक्ष लागवड करणार आहोत। आपला संकेत लोकांना एवढं देणे की चला निसर्गाकडे 10,000 लोकांचे त्या निसर्ग संवर्धनासाठी हात लागले पाहिजे आणि एक कृतिशील पर्यावरणवादी शहर म्हणून या शहराचं एक विशेष नावलौकिक झालं पाहिजे, या दृष्टीने हा कार्यक्रम आपण राबवत आहोत। इथे आपण एक दाट वृक्षराजी लावून इथे एक नाशिकची देवराई तयार करत आहोत, जेणेकरून येणाऱ्या पिढीला इथे निसर्गामध्ये जे काही पर्यावरणाचे संतुलन राखणारे ज्या साखळ्या असतात, जसं पक्षी आहेत, मधमाशा आहेत, फुलपाखरं आहेत, इतर कीटक आहेत, ते इथे नक्कीच त्यांना बघायला मिळेल। आणि येत्या 5 वर्षात नक्कीच एक अभ्यासासाठी एक पर्यटन स्थळ एक इथे निर्माण होईल, हा त्याच्या मागचा एक संकल्पना आहे। पर्यावरणपूरक वृक्षांबाबत जनजागृती व्हावी, वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभाग वाढावा, या हेतूने लोकसहभागातूनच 10,000 वृक्ष लावून निसर्ग संवर्धनासाठी एक नवा मापदंड बनविण्याचा प्रयास आहे। आपलं पर्यावरण ग्रुप त्यांचे स्वतःहून खऱ्या अर्थाने ज्याला ग्रीन ॲक्टिव्हिस्ट म्हणता येईल असे काम करणारे शेखर गायकवाड साहेब आणि महाराष्ट्र शासनाचा वन विभाग यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिकमध्ये 10,500 पेक्षा जास्त झाडं लावलीत। हा एक प्रकारचा विक्रम आहे आणि फक्त झाडं लावली नाहीत तर ती पुन्हा मेंटेन राहतील याच्यासाठी आतापासूनच सगळी सोय केली आहे। बाजूला कंपाऊंड केलेलं आहे आणि जे काही टेक्निकली आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा जो उपक्रम आहे नाशिकच्या आणि राज्याच्या पर्यावरणात चांगल्या पद्धतीने भर घालणार आहे आणि पब्लिक पार्टिसिपेशन खूपच चांगलं होतं। 10,000 लोकांनी येऊन झाडं लावणं हा एक अभूतपूर्व अशी घटना आहे आणि आज एक खऱ्या अर्थाने सोनियाचा दिन नाशिकसाठी आहे। याबद्दल मी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आपलं पर्यावरण आणि सर्व नाशिककरांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। ही वाटचाल खडतर असली तरीही नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी सुखावहच म्हटली पाहिजे। या वन महोत्सवाची संकल्पना आपलं पर्यावरणचे श्री शेखर गायकवाड यांची आहे। त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी गायकवाड यांनी आपला मनोदय नाशिकचे मुख्य वनरक्षक श्री अरविंद पाटील यांच्या समोर व्यक्त केला। शेखर गायकवाड यांच्या 16-17 वर्षांच्या निसर्ग संवर्धनाच्या कृतिशील कामाची जाण असल्यामुळे पाटील यांनी या महोत्सवाची संकल्पना उचलून धरली आणि या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत होकारही दर्शविला। सगळ्यांनी खरं हे मनापासून आपल्या देशावर प्रेम करा आणि देशासाठी हे सगळ्यांनी काम केलं पाहिजे। या वन महोत्सवासाठी मौजे गंगापूर वनकक्ष क्रमांक 222 सातपूर येथील फाशीचा डोंगर ही जागा निवडण्यात आली। कुठल्याही प्रकारची फार आगळीवेगळी जाहिरात न करता आणि प्रेरणेने इथं लोक आले आहेत, ते जास्त महत्त्वाचं आहे। लोकांना या प्रश्नाचं गांभीर्य कळलंय, त्यांना स्वतःला या क्षेत्रात काम करण्याचं स्वतःचा खारीचा वाटा देण्याची त्यांना खूप इच्छाही आहे, हवी आहे। फक्त एक प्रेरणा देणारी, मार्गदर्शन करणारी अशी एखादी संस्था जी नाशिकच्या सुदैवानं शेखर गायकवाड यांच्या स्वरूपात आपल्याला मिळालेली आहे आणि मला खात्री वाटते की हे आपलं पर्यावरण ही जी काही संस्था आहे या कार्यक्रमापासून ते अजून स्फूर्ती घेतील। अवघ्या 1.25 महिन्यात या जागेवर 1.5 किलोमीटर संरक्षण कुंपण, 1.5 किलोमीटर अंतरावरून पाण्याची पाईपलाईन, 11,000 खड्डे, त्यामध्ये खत, त्यांचे नंबर, प्रत्येक खड्डा ओला करून व खड्ड्याजवळ प्रत्येकी 1 रोप ठेवण्यात आले। यात पळस, भोकर, काटेसावर, शिवन, कुसुम, पायर, काळाकुडा, वड, पिंपळ, निंब, कळंब इत्यादी 82 प्रकारच्या
पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश आहे। आपलं पर्यावरण हा उपक्रम अतिशय चांगला राबवण्यात आला आहे। फाशीचं डोंगर हे बऱ्याच वर्षापासून असं कोरडं डोंगर होतं जिथे पक्ष्यांची काही वस्ती नव्हती आणि जे बाहेरून येणारे पक्षी असतात, जे बगळे असतात, जे इथे पाझर तलावावर येतात, त्या तिथे त्यांना इथे निवारा म्हणून आपल्या पर्यावरणाने हा एकदम चांगला उपक्रम राबवला आहे। आणि बरं का, या महोत्सवाला श्री अरविंद पाटील यांचे वेळच्या वेळी अगदी मोलाचे मार्गदर्शन लाभले। या महोत्सवासाठी नाशिकमधील आबालवृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला होता। शिवाय यासाठी प्रत्येकाने आपल्या घरून 5 लिटर पाणी आणण्याच्या आवाहनाला नागरिकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे या महोत्सवासाठी शासनाचा 1 रुपया सुद्धा खर्च आला नाही। केवळ लोकसहभागातून निधी उभारून हा वन महोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला। आता जबाबदारी आहे ती वृक्ष संवर्धनाची आणि शेखर गायकवाड यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्य भावनेने हे काम अगदी नेटाने सुरू आहे आणि इथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि हा जो जॉईंट ॲडव्हेंचर आहे हा फार सुंदर चाललेला आहे आणि अशाच पद्धतीने नाशिकमधले जेवढे फॉरेस्ट एरिया आहे तिथं आपण मॅक्सिमम कव्हर करायचा प्रयत्न करणार। त्यात वैशिष्ट्य म्हणजे सगळे NGOज आलेले आहेत, पण आमचा एक खास मित्र आहे सदानंद पाटील म्हणून, हे जे नाशिकचे आहेत पण ते स्प्रिंगफील्डला शिकायला आहेत आता सध्या अमेरिकेत। त्यांनी सुद्धा येऊन हौशीने 1 रोपं लावायच्या ऐवजी 5 रोपं लावली होती।